Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मागच्या 15 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शेतकऱ्यांची हजारो हेक्टरवरील पिकं या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मी आहे सध्या मोहोळ तालुक्यातल्या हराळवाडी येथे आणि तुम्ही बघू शकता ही स्थिती आहे शेतीची. मी मक्याच्या फडामध्ये उभा आहे. कंस पाण्यामध्ये तरंगतायत आणि गुडघ्याभर पाणी या मकाच्या फडामध्ये साचलेलं आपल्याला बघायला मिळत आहेत. काही ग्रामस्थ आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय पावसामुळे नुकसान होतं. सध्या माझं नाव ज्ञानेश्वर हिप्परकर, हे हराळवाडी मधलं क्षेत्र आहे. सध्या पावसामुळे शेतकऱ्याचे सर्व पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. आता सध्या जे तुम्हाला प्लॉट बघत आहे ते मक्याचे प्लॉट आहे. या मक्याच्या प्लॉट मध्ये गुडघाभर पाणी आहे. 15 दिवस झालं सतत पाऊस पडल्याने या पाण्याने पूर्ण शेतकऱ्याचे 100% नुकसान झालेलं आहे. आजपर्यंत इथं पंचनामा करण्यासाठी तलाठी भाऊसाहेब ना आले किंवा गावातला पुढारी ना नेता कुठला आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला भरपाई भरून देण्यात यावी. काय किती खर्च येतोय प्लॉट लागवणीला ना आता काय यातनं मिळू शकते का? आतापर्यंत याला 1 एकरासाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च आलेला आहे मक्यासाठी. आता ह्याच्यातून 1 रुपयाचंही उत्पन्न निघणार नाहीये. ह्याचा पूर्ण खर्च वाया गेलेला आहे. पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे पूर्ण हे शेतकऱ्याचं, मला तर म्हणायचं आहे की कृषीप्रधान देश फक्त कागदावरतीच आहे, पण ऍक्च्युअली प्रत्यक्ष पाहिलं तर शेतकरी हातबल झालेला आहे. तर यात तात्काळ मदत शेतकऱ्याला देणे गरजेचं आहे. हराळवाडी मधलं कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे? आता आपण हे मक्याचं फळ बघतोय, अजून काय काय या ठिकाणी? आता सध्या हराळवाडीमध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झालेला आहे. 15 दिवसाचा सातत्याचा पाऊस असल्यामुळे अतिवृष्टी झाली आहे आणि या अनुषंगाने जे काय आता हंगामी पिकं आहेत, मटकी असेल, तूर असेल, आपला कांदा असेल, मका असेल, या सर्व पिकांचे आणि त्याबरोबर ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सध्या नुकतंच अहवाल सादर केलाय जिल्हा प्रशासनाने की या एकूण 93 मंडलं आहेत आणि 43 मंडलामध्ये पाऊस झाल्याचं सरकारने सांगितलंय, जिल्हा प्रशासनाने सांगितलंय. परंतु वास्तविक पाहता या जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका वगळता सर्वत्र मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसाचं प्रमाण साधारणतः 65 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे आणि 65 मिलीमीटर ज्या भागामध्ये ज्या मंडलात पाऊस होतो त्या मंडलात तात्काळ पंचनामे करणे अपेक्षित आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही कोणत्या प्रकारचे पंचनामे केले गेले नाहीत आणि ज्या मंडलात पाऊस झाला अशा मंडलाची आपण पाहणी करण्यासाठी मंडल अधिकारी असेल किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील अद्यापही आले नाहीत. ज्या तालुक्यामध्ये ज्या मंडलामध्ये राजकीय लोकांचे वलय आहे किंवा अस्तित्व आहे अशाच मंडलामध्ये अक्कलकोट भागामध्ये पाहणी केली जाते, इतर तालुक्यामध्ये दक्षिणमध्ये पाहणी केली जाते पालकमंत्र्याकडून. परंतु वास्तविक पाहता जिकडे अतिपाऊस आहे अशा ठिकाणी पाहणी केली जात नाही. सर्वांना समान न्याय का मिळत नाही? का ज्या ठिकाणी राजकीयांचं अस्तित्व आहे, वलय आहे, अशाच ठिकाणी फक्त निधी दिला जातो? मागच्या 15 झालेल्या पावसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी विभागाने अहवाल सादर केला की 60 कोटी निधी हा तात्काळ उपलब्ध व्हावा म्हणून. 60 कोटी एका तालुक्याला निधी पुरणार नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः 2.5 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. परंतु 1,83,000 इतकंच फक्त नुकसान या अहवालात दाखवण्यात आलं आहे. अद्याप ही शेतकऱ्याच्या बांधावरती एक तलाठी आला नाही, ग्रामसेवक आला नाही, मंडल अधिकारी आला नाही, तहसीलदार आला नाही. फक्त नदीकाठच्या भागांना जिथं जिथं पूर आलाय तिथं पाहणी करून मीडिया पुरतं दाखवण्यापुरतं येतात आणि निघून जातात. आता शेतकऱ्यांना फक्त प्रत्येकाचा पंचनामा झाला पाहिजे आणि प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजेत आणि मदत मिळाली पाहिजे.
मदत मिळाली तर सगळ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सुखी राहिला. आता सध्या जगाचा पोशिंदाच उपाशी राहिला आहे. ही परिस्थिती कधी निर्माण झाली होती का? आतापर्यंत सर्वाधिक पाऊस कधी झालेला बघितलंय का? आता जवळजवळ 15-20 वर्ष झालं. मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. आता मी हराळवाडीचं बोलतोय. ही 5-6 एकर मका आहे, कांदा आहे. आता सर्व मका आता तोंडात घास खायला आलेला घास आता निघून पडला, पाक मका उगवून गेलेले. मग ह्याचा सरकारने जरा थोडा विचार करावा, पंचनामा करावा, शेतकऱ्याला मदत करावी. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ काय येते? सरकारमुळे वेळ येते. सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करतो. बरेच शेतकरी आपल्या देशात मेले, त्याचा विचार करत नाही सरकार. मग सरकार कशासाठी आहे? जगासाठी आहे का जनतेसाठी आहे का? सरकार त्यांनी स्वतःसाठी आहे ही मला म्हणायचं आहे. पंचनामे करावं, तात्काळ शेतकऱ्याला काही ना काही मदत मिळावी, शेतकरी खुशी राहील कसा याचा विचार करावा सरकारनं. हीच एवढं माझं म्हणणं आहे. याच्या पुढे मी काय सांगत नाही. तरी हे होते शेतकऱ्यांच्या भावना आणि यांनी सांगितलेले आहे का सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात कारण शेतकऱ्यांकडे सरकार कुठेतरी दुर्लक्ष करते. यांनी देखील आरोप केलेले आहेत की ठराविक तालुक्यामध्येच राज्यकर्त्यांकडून या ठिकाणी पाहणी वगैरे दौरे केले जातात. मात्र असे जे तालुके आहेत ज्या ठिकाणी मोठा सर्वाधिक पाऊस झाले अशा ठिकाणी साधे कोणी राज्यकर्ते असतील किंवा पंचनामे करायला अधिकारी देखील या ठिकाणी फिरकले नसल्याचं मत खंत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेले आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.